नमस्कार मंडळी. आज आहे आपल्या डब्बा रेसिपीचा दुसरा दिवस. म्हणजेच आज आपण लहान मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी मटार पुलाव बनवत आहोत. हा पुलाव खूप झणझणीत नाही आणि मसालेही सौम्य आहेत आणि दिसायला एकदम ढाबा स्टाईल. लहान मुलांना भाजी खायची नसेल ना, तर हा मटार पुलाव ते नक्की संपवतात. चला तर मग कमी वेळात कमी तुपात आणि सॉफ्ट सुगंधी पौष्टिक होणारा मटार पुलाव कसा बनवायचा ते पाहूया. आता पहिल्यांदा आपण साहित्य पाहूयात. 1 वाटी असे फ्रेश मटार घेतलेले आहेत, म्हणजे वाटाणे. वाटाण्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे वाटाणे खूप छान भेटत आहेत. 1 वाटी वाटाणे तर 1 वाटी सुरकी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोलमचा कोणताही प्रकार वापरू शकता. इथे अद्रक, लसूण, 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण करून घेतलेली आहे मी. अर्ध लिंबू घेतलेला आहे, तेजपत्ता, 4 लवंगा, काजू थोडे मुलांना आवडतात म्हणून, अद्रक, 1 टोमॅटो बारीक आकाराचा कट करून घेतलेला आहे, 2 मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. आता फार वेळ न घालवता लगेचच कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मुलं खाणार आहेत म्हणून हा पुलाव मी तुपामध्ये बनवत आहे. तुमच्याकडे जर मोठी माणसं खाणार असतील तर तेलात बनवला तरीही चालेल. तुपाने सुगंध छान येतो आणि मुलांना पौष्टिकही खायला मिळतं. कुकर ठेवून घेतल्यानंतर 2 मोठे टीस्पून इतकं मी यामध्ये तूप घालून घेणार आहे. आता तूप चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये घालायचे तेजपत्ता आणि आपण जी लवंग घेतली होती ती, थोडेसे जिरे, खडे मसाले सगळ्यात अगोदर घालायचे, म्हणजे याचा स्वाद भातामध्ये खूप छान येतो. थोडेसे जिरे आणि खडे मसाले तडतडले की लगेच घालायचे काजू. काजू म्हणजे कसे कुरकुरीत होतात आणि भातात खाताना छान लागतात, त्यामुळे काजू इथे घालून चांगले फ्राय करून घ्यायचे. लगेच लगोलग हाताने यामध्ये आपण जो कट करून घेतलेला टोमॅटो होता तो घालून घ्यायचा आहे. मी इथे कांदा वापरलेला नाही आहे, माझ्या मुलीला फार कांदा आवडत नाही, त्यामुळे मी तर कांदा स्किप केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तोही घातला तरी चालेल. इथे घालूयात अर्धा इंचालाही कमी असं पातळ कट करून घेतलेलं आलं. आल्याचा स्वादही या राईसमध्ये खूप छान येतो. 1 मिरची घालून घेतली, टोमॅटो घालून घेतला. आता हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं. टोमॅटो थोडासा मऊसर झाला की लगेचच आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. मटार पुलाव हा मुलांना आवडणारी रेसिपी आहे आणि अतिशय कमी मसाले आणि कमी तुपातमध्ये तयार होतो, त्यामुळे पौष्टिकही आहे. आता चला वाटण करून घेतलेलं घालून घेऊयात. जर इथले मसाले आणि अजून कोणती गोष्ट तुमच्या मुलांना आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल. वाटण घालून घेतलं. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालून घेतली फ्लेवरसाठी. सगळी अशी चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. वाटण कच्चं असल्यामुळे आपण अगोदर काही भाजमध्ये म्हणजे डायरेक्ट आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा टोमॅटो, मुठभराला कमी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं आणि मिरची, अद्रक असं वाटून घेतलेलं आहे हे. यामुळे मटारचा स्वाद अगदी टेस्टी आणि रुचकर होतो. जर सकाळी लवकर टिफिनला द्यायचं असेल तर हे वाटण रात्री करून ठेवलं तरीही चालेल. आता इथे मी हळद घातली अर्ध्या टीस्पूनलाही थोडी कमी, आणि हे जे तिखट तुम्ही पाहिलं ना ते बेडगी मिरचीचं तिखट आहे बरं का. वाटाणे घालून घेतले. लगेच लगोलग हाताने धुवून घेतलेले तांदूळी यामध्ये मी घालून घेतलेले आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं परतवून घ्यायचं. तांदूळ, मटार सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की मटार पुलावचा स्वाद आणखीनच वाढला जातो. लाल तिखटाने म्हणाल फार तिखट होईल, पण अजिबात नाही. हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, फक्त रंगासाठी आणि हलकंसं तिखट होतं. मुलं खाऊ शकतात इतकं हे तिखट होतं. मीठ घालायचं चवीपुरतं आणि भाताच्या वरती येईल इतकं पाणी घालायचं. मी या ठिकाणी भात असा एकदम सडसडीत असा बनवलेला नाही आहे. मुलांना खाता यावा. खूप मोकळा भात झाला, कोरडा झाला तर खाताना घशामध्ये रुतला जातो आणि व्यवस्थित मुलांना खाता येत नाही. त्यामुळे जास्त सुटसुटीत नाही आणि जास्त पाणी नाही, गिजगजीत नाही, असा मी हा मटार पुलाव बनवलेला आहे. वरती तांदळाच्या वरती पाणी येईल इतकं पाणी घालून, मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलं. झाकण लावून आपण याला 2 शिट्ट्या करून घेऊयात.
एक मोठ्या गॅसवरती शिट्टी करून घ्यायची आणि एक लहान गॅसवरती. एवढ्यात हा मटार पुलाव अगदी छान शिजला जातो. पहा, सगळी वाफ निघून गेल्यानंतर मी उघडलेला आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. मुलांना टिफिनना देण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. मोकळा करून दाखवते. फार असा सडसडीत नाही किंवा फार असा गिजगा झालेला नाही आहे. अगदी व्यवस्थित जशी मला हवी आहे तशी कन्सिस्टन्सी या राईसची झालेली आहे. एकदा असा पुलाव नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंट करून सांगा. वरून घालायची कट करून घेतलेली कोथिंबीर. आवर्जून कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने खूप छान स्वाद येतो. हो, पण मुलांच्या आवडीनुसार. मुलांना नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल. चला आता कोथिंबीर ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आजचा डबा भरून दाखवते मी तुम्हाला. यामध्ये जे खडे मसाले घातलेले आहेत, तेजपत्ता, लवंगा, त्या काढून भरायचा आहे डबा. पहा बरं, असा मोकळा सुटसुटीत आपला राईस रेडी झालेला आहे. तर मंडळी, आपण टिफिनची सिरीज चालू केलेली आहे कालपासून. तर कालची ही रेसिपी तुम्ही नक्की चॅनलवरती अजून जाऊन पाहिली नसेल तर नक्की पहा. ती ही खूप सुंदर रेसिपी आहे. काकडीची थालीपीठं बनवली होती आपण. डब्बा क्रमांक 1 काकडीची थालीपीठं असं त्याचं टायटल टॅग दिलेला आहे मी आणि थंबनेलवरतीही लिहिलेला आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. तोही अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा. आज असा मटार पुलाव आणि डाळिंबाचे दाणे दिले होते मी. आहे ना पौष्टिक डबा? अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपींसाठी रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रेसिपी अशाच पाहत रहा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.